पुढा क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आजची नवीन विशेष बातमी, ज्या शेतकऱ्यांचे पीक विमे रखडलेले होते अशा शेतकऱ्यांना पीक विमे मिळण्यास सुरुवात। सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी 41,65,676 एवढा निधी वितरित करण्याबाबत हा GR निघालेला आहे। प्रस्तावना राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, ली SBI जनरल इन्शुरन्स कंपनी, ली या 9 विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे। भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे। खरीप हंगाम 2024 मधील एकूण राज्य शासनाच्या वाट्याचा शेतकरी हिस्सा ₹1 वगळता रक्कम 1514.91 कोटीपैकी संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये रक्कम 1436.17 कोटी इतकी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड यांचे मार्फत संबंधित विमा कंपन्यांना अदा केली असून उर्वरित रक्कम ₹78.74 कोटी वितरित करणे प्रलंबित होते। आता संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप 2024 मधील उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम 21.76 कोटी इतक्या शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानाची मागणी केली आहे। तदनुषंगाने संचालक नियोजन कृषी आयुक्त पुणे यांनी येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून खरीप 2024 मधील उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता रक्कम 13,41,65,676 इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यास वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता आपल्याला माहीतच आहे, शासनाने जे काही विमा ज्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता किंवा ज्यांचे विमे रखडलेले होते किंवा राज्य शासनाचा जो निधी मिळायचा होता तो मिळाला नव्हता म्हणून काही शेतकऱ्यांना विमे मिळालेले नव्हते, तर आता राज्य शासनाने या कंपन्यांना जी काही त्यांच्याकडे रक्कम आहे ती अदा केलेली आहे आणि किती कंपन्यांना किती निधी मिळालेला आहे आणि त्यानुसारच संपूर्ण शेतकऱ्यांना जो काही निधी आहे विम्याचा तो वितरित लवकरात लवकर होणार आहे। यावरील हे शासन निर्णय आहे, आपण व्यवस्थितरित्या पाहू शकता। तर मागणी क्रमांक D3 2401 पीक संवर्धन पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा हप्त्यासाठी अर्थसहाय्य राज्य हिस्सा 240(1)(a) 664 योजनेनंतर 33 अर्थसहाय्य सदर शासन निर्णयात वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना व शासनाने वेळेवर निर्धारित केलेल्या शासन नियमानुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त यांची राहणार आहे। तर हा जो आपण संपूर्ण GR बघितलेला आहे आणि ही एक अतिशय आनंदाची अशी बातमी होती। आपलं चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।